काय सुंदर असं कलेक्शन आलंय ना. नल्लीचे पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 ला जो तुम्ही प्रतिसाद दिला, म्हणजे अक्षरशः मला कधी असं वाटलं नव्हतं की या टाईपचा रिस्पॉन्स येईल. नल्ली सॉफ्ट सिल्क्स, सॉफ्ट सिल्कचा आता परत व्हिडिओ बनवून घेतलाय. आता ही साडी बघा ना, साडीची खासियत. आता मला हेच ऍक्च्युली प्रश्न पडलाय की साड्याचं कलेक्शन परत फटफट फटफट दाखवू का साड्यांची जी चांगलं म्हणजे नाही का, जे जे साडी का प्रीमियम आहे, की साडीमध्ये ते गोष्टी का एक वेगळी काय केलंय आपण ते सांगू, ते समजना. आता हे बघा, आता ही बुट्टी बघा ना, हे बुट्ट्याच्या मीना जे असे जे आहेत ते तुम्हाला काय वेगळं फील, हे प्रीमियम रिच फील नाही देते का? जस्ट इमॅजिन, असं वाटतंय की नाही का लखनौ वगैरेची, किंवा माझी खूप इच्छा आहे राधिका राजे मॅडम जे आहेत, बडोदाच्या ज्या राणी आहेत, त्यांनी आपली अशी ही साडी नेसावी. पूर्णपणे पर्ल मोतींचा हार आहे आणि ते त्यांच्या पॅलेस मध्ये चांगला फोटो काढलाय त्यांनी. तर हे सगळं तसं टाईपचं कलेक्शन आहे. हे एकदम वेगळं टाईपचं कलेक्शन आहे. ही साडी जी आहे, ही साडी 16,200 ला पडणार आहे. ह्या साडीमध्ये जरी आणि या साडीमध्ये जो सिल्क वापरलाय, हे अशा फक्त 4 किंवा 5च साड्या आहेत दुकानामध्ये. हे वेगळे आहे आणि या साड्यांचं वजन पण बाकी साड्यांच्या मुकाबले थोडस जास्त येईल. आता ही साडी बघा, ही पैठणी काठ मध्ये टर्निंग बॉर्डर. आता हे रेग्युलर सॉफ्ट सिल्क्स वगैरे जे आहेत, ते प्लेन पट्टा बॉर्डर वगैरे जे आहेत, ते तर तुम्ही बघतच असाल. पण हे काहीतरी हे अनकॉमन आयटम्स तुम्हाला बघायला भेटणार आहेत सॉफ्ट सिल्क्स मध्ये. त्यानंतर ही साडी बघा, असं वाटायला पाहिजे ना की मागच्या वेळेस पेक्षा जे आपले रेग्युलर जे आहेत ऑडियन्स जे आहेत, असे भरपूर ऑडियन्स आहेत जे रेग्युलर व्हिडिओ बघतायत पण काहीच बोलत नाहीये, एकदम गप्प गप्प बसतात. तर हे बघा, हे बघा, ही बॉर्डर आहे, बॉर्डर प्लेन दिली आहे पूर्ण साडीला. आता विविंगची लाइनिंग आहे आणि यांचा पदर बघा. आता ही साडी अगेन, हे जे मी 16,200 ची साडी म्हटलं होतं, त्याच सिल्क आणि तेच जरीमध्ये आहे. रंगकाठ पदर आहे. हे बॉर्डर आहे, हा पल्लू आहे. आता काय होईल, सगळ्या साडी मी एकदमच एवढ्या खोलून खोलून दाखवलं तर ते काय होईल, एकतर लोक गैरफायदा घेतील की सगळ्या साडी नाही का बघतायत बघतायत. तर ते थोडीशी मेहनत तुम्ही पण गिव्ह अँड टेक असलं पाहिजे, गिव्ह अँड टेक असलं पाहिजे. आणि मुळात सगळ्या साड्या जर का मी तसे दाखवले तर हा पूर्णपणे कलेक्शन तर आपलं कव्हर नाही होणार. आता हे बघा, वाव असं कलेक्शन आहे, पूर्ण कलेक्शन वाव असं कलेक्शन आहे, काय बोलायचं. हे बघा ना, हे बुट्टीज बघा, मोटिव्स बघा, पदर बघा. एकतर सॉफ्ट सिल्कचा का एवढं हे ट्रेंड वाढलं माहितीये का, कारण की भरपूर आमच्याकडे असे भरपूर कस्टमर ते म्हणतात की आम्ही हँडलूम शिवाय काय नेसू नाही शकत, आम्हाला मशीनची अजिबात नको. ठीक आहे, हँडलूम शिवाय नेसू नाही शकत. तर दुसऱ्याच्या लग्नामध्ये मग कलांजली पैठणी वगैरे पण आता जे आहेत, समजून घ्या 15-16 हजाराच्या ज्या कलांजली पैठणी आहेत, ते जे रेग्युलर हँडलूम नेसणारी लोक आहेत ना, त्यांना ते 15-16 हजारची कलांजली पैठणी अजिबात जमत नाही, आवडत पण नाही, समजून घ्या. ते मग माझ्याकडे येतात, मग 21-22 हजारची कलांजली पैठणी, समजून घ्या 15-16-17-18 हजारला कलांजली पैठणी मिळतात मार्केटमध्ये, माझ्याकडे पण आहेत. पण माझी जी 21 हजाराचा कलांजली पैठणीचा जो कलेक्शन आहे, नेमकं तेच घेतात. त्यांना असं होऊन जातं ना, अरे आता कंटिन्युअसली आठवड्यामध्ये 2-3 लग्नाला जायचंय, तर सगळीकडे आता सेम साडी तर नेसू नाही शकत. आणि मग 21-21 हजाराच्या साड्या सगळ्या लग्नामध्ये काय मग करणार. हे 12.5, 13.5, 15 हजाराच्या रेंज मध्ये मग तुम्हाला हँडलूम आयटम्स, अनकॉमन आयटम पूजेमध्ये नेसू शकता. जसं मी सांगतोय की तुम्हाला कुठल्या फंक्शन साठी थोडं कन्फ्युजन होतंय, काय होतंय, मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, तर तसं ते कमेंट पण करू शकता तुम्ही की दादा थोडं कन्फ्युजन होतंय,
या अशा अशा लग्नामध्ये काय कुठल्या टाईपची साडी नेसू शकते, कुठल्या टाईपची साडी विकत घेऊ मी, एवढं एवढं बजेट आहे तर काय करायचं, एक्झॅक्टली काय करायचं, तर त्या प्रकारचं पण कन्सल्टेशन तुम्हाला दिलं जाईल. आता हे मुनिया कलर पण एकदम वेगळे. आता हे समजून घ्या, हे जे आहे ना हे डिफेक्ट नाहीये, हे साड्यांची ओळख आहे. हँडलूम आहे पण. कुठले तुमचे काय हे जे आमचे जे वेस्ट बेंगॉल वगैरेचे कस्टमर स्पेशली असतात, बेंगॉली ताई असतात, तर त्यांना हा तर कलेक्शन लागतोच लागतो. नक्कीच. नवरात्रात वगैरे तर ते भरपूर. आवर्जून घालतात. आवर्जून आवर्जून, येस येस. आता हे बघा, अगेन हे मुनियाच आहे आणि मोठी मुनिया. आता हे बघा, हे बांधणीमध्ये पदर आणि बॉर्डर. आता हे हँडलूम आहे. सॉफ्ट सिल्क मध्ये हँडलूम आणि पॉवरलूम हे ओळखणं अत्यंत कठीण आहे. कस्टमर साठी तर हे इम्पॉसिबलच आहे हँडलूम आणि पॉवरलूम ओळखणं. तुम्ही पाठीमागं बघणार, हे बघणार, ते कळत नाही काहीच. याच्यामध्ये अजून एक कॉन्सेप्ट येतो, प्युअर मिक्स. ओके. हँडलूम पॉवरलूम हा गोष्ट वेगळं, ह्याच्यामध्ये प्युअर मिक्स हा कॉन्सेप्ट पण येतो. प्युअर मिक्स पण हँडलूम बनवू शकते, त्याचा रेट कमी येईल. तर माझं हे बोलणं आहे की ट्रस्टेड दुकानामधून घ्या. हे असं नाही की फक्त सत्यनारायण मधून घ्या. ट्रस्टेड जो तुमचा दुकानदार असेल, वर्षानुवर्ष तुम्ही त्याच्याकडनं खरेदी करताय, किंवा तुम्हाला असं थोडंसंही काही हे होत असेल, कन्फ्युजन होत असेल, तर सत्यनारायणला तुम्ही बिंदास नक्की विजिट करा. फक्त हे बघा. कमीत मिळतंय म्हणून उगासाला बळी पडू नका. घ्यायचं एखादं व्यवस्थित तर ट्रस्टेड शॉप मधून असते. हे 9,500ला पडते खालची. आता ही बघा, हे एकदम वेगळ्या टाईपची कॉन्सेप्ट आहे. त्याच्यानंतर ही वेगळी साडी आहे. आणि हे बघा, हे ऍक्च्युली थोडे रॉ सिल्कचे पीसेस पण आलेत. एकदम प्लेन आहे, पण काय कलर आहे. रॉ सिल्क 8,500-9,000. $7,450 फक्त. 7450. हे प्युअर मिक्स आहे. ओके. हे प्युअर मिक्स आहे. म्हणजे म्हणून मी त्याचं लेबल चेक केलं. ऍक्च्युली मला लगेच जाणवलं. आता काय, आता मी आता एवढं मुरलेलो आहे या गोष्टींमध्ये, त्या गोष्टीचं नॉलेज लगेच येऊन जातं. आता हे कोरा सॉफ्ट सिल्क आहे. या साड्या थोड्या वेगळ्या आहेत. या साड्यांमध्ये कुठल्याही प्रकारचा डिझाईन हा कॉन्सेप्ट नाहीये. हे ऍबस्ट्रॅक्ट डिझाईन आहेत सगळे. हे बघा ना, हे वेगळ्याच प्रकारचा डिझाईन आहे. काय पदर पण एकदमच काहीतरी वेगळं, नाही का, मॉडर्न आर्ट, नाही का. कुठली पेंटिंग आपल्याला नाही समजली तर आपण काय बोलतो, त्याला मॉडर्न आर्ट आहे. आपल्याला समजत नाही ते. हे सगळं त्या हिशोबाचा मॉडर्न आर्ट आहे. असं नाही की इकडं मोर दिलाय, काट्याला मोर असणार आहे, काट्याला लोटस असणार आहे, पदराला मोर असणार आहे, नाही का. एक डिझाईन जो एक फिक्स डिझाईन आहे, हे फिक्स डिझाईनचं कॉन्सेप्ट नाहीये. हे आपल्याकडे असे भरपूर फॅशन डिझायनर चे ज्या स्टुडंट आहेत, तर ते थोडं ऍबस्ट्रॅक्ट असे थोडे डिझाईन्स करतात. तर वी ऑल्सो एनकरेज देम. मग आपल्या व्ह्युअर्सला, कधी कधी व्ह्युअरला बाउन्सर पण जातो, तर त्या साड्या बनायला ऍक्च्युली थोडा वेळ का लागतो, कारण की व्ह्युअरला समजत नाही की जॅकार्ड कसं टाकू, काय कसं टाकू, ते व्ह्युअरला समजत नाही. तर त्यासाठी त्या पीसेस बनण्यासाठी थोडासा वेळ जास्त जातो. भरपूर वेळा साडी अर्धी झाली आणि मग व्ह्युअरचा फोन येतो, अभी इसके बाद क्या करने का समझ में नहीं आ रहा. कारण की सुरुवातीला त्यांनी जे बनवलं ते आमच्या फॅशन डिझायनरच्या स्टुडंटला ते आवडलं नाही. ओके. साडी तर खपली गेली, साडीला प्रॉब्लेम नव्हतं, पण जे डिझायनरने डिझाईन दिली होती ती तशी डिझाईन नाही बनली. तर ते साडीला काय प्रॉब्लेम नाही झालं, साडी तर चांगल्या प्रकारे गेली. पण हे ऍक्च्युली पडद्या मागची भरपूर अशा गोष्टी आहेत जे ऑडियन्स पर्यंत येत नाही. ऑडियन्सला आता फक्त मिळते ग्राहकाची सवय झाली आहे. पण काय अनकॉमन. आणि आधी तुम्ही आता इंस्टाग्रामला बघा ना, भरपूर कस्टमर म्हणतात की आम्ही आज 50 वर्ष झाले, 60 वर्ष झाले सत्यनारायण मध्ये जातोय. एक कस्टमर होतं, तिने तिच्या लग्नामध्ये 1995 मध्ये साडी विकत घेतली आपल्याकडनं.
व्हिडिओ बघितला का अपलोड तुम्ही? केली आहे है ना? हो. अजूनही जसे तसे जरीची सुद्धा शाईन तशीच्या तशी. आणि ती आता तिच्या मुलाच्या लग्नामध्ये ती साडी नेसणार आहे. खाली आपण इंस्टाग्रामची लिंक देते, तुम्ही जाऊन नक्की चेक करा त्याच्यावर. कधी मला पिन करता आली तेवढी ती लिंक तर मी ती पण पिन करून देईन. तर नाव दिस साडी इज ऑल्सो व्हेरी अनकॉमन. आता ही साडी बघा, ही साडीची बॉर्डर बघा किती सुरेख अशी बॉर्डर आहे. हे हँडलूमचं. आता हे बघा, हे झिरो जरी, याच्यामध्ये जरीच नाही वापरली. जे बॉर्डर बिल्डर पण आहे ना, पूर्णपणे रेशमची आहे. हे बघा, याचा रेट कमी असेल. हे भरपूर असं कलेक्शन आहे. बापरे बापरे, किती कलेक्शन आहे. हे स्पेसिफिकली हे आता हे रॉ सिल्क, हे सिल्क बाय रॉ सिल्क. हे पूर्णपणे आता हे साडी उघडल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. खेर आता तेवढं वेळ पण नाही. कसं वाटतंय कलेक्शन प्लीज कमेंट करून सांगा. हे बघा, ही साडी खोलून दाखवते. ही साडी काय एकदम मॉडर्न काय आहे. ही साडी ज्यावेळेस बनत होती ना, त्यावेळेस मला असं नाही का ते हवा हवाई सॉन्ग आहे श्रीदेवीचा, है ना, कसं वाटतंय. त्यावरती जॅकेट वगैरे पण नेसू शकता. तोच पदर आहे आणि तशीच साडी आहे पूर्ण. बघा, हा इथला पार्ट पदराला जाईल. पदर आणि साडी अशी वेगळी वेगळी नाही केली. कशी वाटते पोल्का डॉट्स, नाही का, एकदम रेट्रो लुक, रेट्रो थीम. यात नेहमी तुम्ही ब्लॅक अँड व्हाईट कॉम्बिनेशनच बघितलेलं असेल, काहीतरी वेगळं दिसतं. काय मस्त. याचं जे आपल्याकडनं जे क्लायंट्स वगैरे ते जे शॉपिंग करतात ना, त्यांना रेग्युलर मग मेसेज पण जातो की ह्याचा स्टॉक आलाय, त्याचा स्टॉक आलाय. तर ते येतात पटापट. मग त्यावेळेस एकदम स्टॉक फ्रेश पण असतो. हे रॉ सिल्क, परत सॉफ्ट सिल्क, परत सॉफ्ट सिल्क. बापरे, भरपूर कलेक्शन आहे आतापर्यंत. हा तर हे ऑल ओव्हर आहेत. हे ऑल ओव्हर डिझाईन आहेत. हे खूप हे थोडेसे सगळ्या व्ह्यूअर्सला जमत पण नाही. आता त्याच्यानंतर हे पटोला आहे, पण पटोल्यामध्ये पण कसं आहे, हे बॉर्डर वेगळी आहे. म्हणजे हे व्हेरिएशन आहे बघा ना, काय साडी आहे, कलर विलर. आता हे परत हे सगळे ऑल ओव्हर. हे मग त्यानंतर एकदम अनकॉमन सॉफ्ट सिल्क मध्ये एकदम अनकॉमन हे रॉ सिल्क. हे थोडी वेगळी डिझाईन, अगेन ऍब्स्ट्रॅक्ट मॉडर्न आर्ट. हे ऑल ओव्हर याच्यामध्ये. ठीक आहे. तर हा कलेक्शन पण एकदा बघा. अगेन एकदम मॉडर्न आर्ट आहे. कलर वगैरे एकदम वेगळे. आता हे जरी पण बघा, हे जरी नाही, रेशम आहे. दोन्ही वेगळे वेगळे कलर आहेत. आता भरपूर लवकर लवकर दाखवतोय. आता कलेक्शन भरपूर आहे. आता हे अगेन हे मॉडर्न आर्टचा पीस आलाय, एकदम वेगळं. हे पण मॉडर्न आर्ट, एकदम अतिशय लाईट वेट आहे, कारण की कोराचा फॅब्रिक युज केला याच्यामध्ये. कोरा आणि सॉफ्ट सिल्क. आता ही हा खूप मस्त आलाय, खूप मस्त पीस. काय कलर जो बसलाय ना, हा रिच आणि रॉयल, रिच आणि रॉयल लुक. हे रेग्युलर तुम्हाला अजून सांगतो, हे आपले ज्या पैठणी वगैरे जे आहेत ना, हे मध्ये हा कॉम्बिनेशन बसणार पण नाही. जे टिपिकल आपण मराठी जो लुक वगैरे करतो ना, त्यामध्ये हा कॉम्बिनेशन बसणार पण नाही. अगेन 7450 हे प्युअर मिक्स आहे. ओके. आता ही साडी बघा ना, एक काय पदर बघा ना, बुट्टी बघा ना. तर काय व्हिडिओ मध्ये समजते का नाही, लाईटचा इफेक्ट आहे. गजराज बघा ना,
वाव, हा कॉम्बिनेशन पण बघा ना किती सुरेख आहे. तर मार्केटचे पण आयटम्स आहेत असे नाही की नाही, पण अनकॉमन असे आयटम्स भरपूर बघायला भेटेल. हे बघा, वाव, काय कॉम्बिनेशन आहे, किती रिच लुक आहे. तर जी पहिले साडी दाखवली होती आपल्या व्ह्युअर पैकी कोणी जे आहे बडोदा म्हणजे महाराणीतली काही पण कनेक्शन काढू शकत असेल तर प्लीज हेल्प अस. तर ही साडी बघा, ही कलर बघा, काय प्रीमियम आहे. हे आसावली, हे कोरा मध्ये, कोरा सॉफ्ट सिल्क, कोरा वेगळं, कोरा सॉफ्ट सिल्क वेगळं, रॉ सिल्क, हे कोरा सॉफ्ट सिल्क, हे प्युअर मिक्स आहे, आणि हे पॉवरलूम आहे, मुनिया. वाव, तो पीस खूप सुंदर आहे हा. खूपच सुंदर आहे. काय कलर आहे, काय चमक आहे, वा. तर हा कलर पण बघा, पर्पल, पर्पल हा पण खूप छान कलर. हे रश्मिका मदन्ना म्हणून हा कलर खूप फेमस झालाय. वाव, ऑरेंज कलर मध्ये भरपूर आलेत. वा, हे बघा रंग काठ, काय कलर आहे, वा 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 वा. चला एक कमेंट करून सांगा, कोण कोण व्हिडिओ पूर्णपणे बघतात आपले, का फक्त नाही का सुरुवातीचे 2 मिनिटं बघतात, शेवटचे 2-5 मिनिटं बघतात. जर का तेच लोक कमेंट करतील जे आपले व्हिडिओ पूर्णपणे बघतात. आता हे बघा ना, हे मुनिया काय सुंदर पीस आलंय, वा. अरे उलट हे सुरुवातीला दाखवायचे की. काय कलर आहे, हे रंगकाठ, वाव. नाही आसावली, सॉरी, आसावलीचा पदर आहे, पदर, पदराचा मेन लुक, पदराचा मेन गेटअप आहे, पदराचा मेन गेटअप आहे. आता हे ऑल ओव्हर मध्ये रॉ सिल्क बाय सिल्क, हे ऑल ओव्हर मॉडर्न आर्ट, हे विथ जरी पल्लू, पटोला विथ जरी पल्लू, हे वेगळं असतं. हे इकत पटोला विथ जरी पल्लू, आणि पटोला जे ओनली पटोला असतं ते वेगळं. नाव एकदम डिझायनर, एकदम डिझायनर. मग हे पूर्णपणे हे इकत पटोला आहे, हे पूर्णपणे इकत पटोला आहे, हे पण इकत पटोला पण जरी पल्लू. हे बघा, हे बघा. आता ह्याचा पदर बघा इक्कतचाच आहे, ह्याचा पदर जरीचा आहे, हे हे पदर इक्कतचा आहे. कसं वाटलं ओव्हरऑल कलेक्शन कमेंट करून सांगा. चला, आणि पुढच्या व्हिडिओसाठी आपण वेट करू. बेल आयकन प्रेस करून ठेवा, काहीतरी वेगळं कलेक्शन भेटतंय का नाही. ठीक आहे, तुम्हाला हे परचेस करायचं नाही करायचं पुढची गोष्ट, पण तुम्हाला बघण्यासाठी तरी काय वेगळी व्हरायटी दिसते का नाही, मॅक्झिमम लोकांपर्यंत शेअर करायचंय, चीटिंग नाही करायची, कमेंट्स भरून कमेंट्स करायचे. हे व्हिडिओला आता 100-150 प्लस कमेंट्स गेलेच पाहिजे. ठीक आहे, तर धन्यवाद.